नमस्कार, मी पांडुरंग भाऊ पवार, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलशेन या शाळेच्या यशोगाथेविषयी बोलायचं जर म्हटलं तर या शाळेला ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे। या शाळेची स्थापना 1925 साली झाली असून या शाळेमध्ये माननीय कुलगुरू एस.एन. पठाण साहेब, त्याचप्रमाणे सॉलिसिटर गुलाबराव शेळके, त्याचप्रमाणे PSI वाढवणे साहेब या शाळेमध्ये हे विद्यार्थी होते आणि आज सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी या शाळेचं नाव उंचावलेलं आहे। माझी शाळा माझा अभिमान अंतर्गत या विद्यार्थ्यांचा या गावाला, या शाळेला सुद्धा अभिमान आहे। त्याचप्रमाणे नंतरच्या काळामध्ये या गावाने जलजीवन स्पर्धेमध्ये सहभाग होऊन माननीय गीतांजलीताई शेळके व या गावकऱ्यांनी मदतीने महाराष्ट्र राज्यामध्ये स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळवला आणि एक राज्य लेवलला या गावाचं नाव एका उंचीपर्यंत नेलं। आम्हा सर्व गावकऱ्यांना याचा अभिमान आहे। त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा या शाळेचं नाव तालुका पातळी, जिल्हा पातळी आणि राज्य पातळीपर्यंत गेलेलं आहे। या शाळेचा एकूण पट 400 आहे। एकूण 22 ते 25 गावावरून या ठिकाणी मुलं येतात। आता ही मुलं येण्या पाठीमागचं कारण असं की शाळेने अतिशय गुणवत्तापूर्ण शिक्षण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर या शाळेची स्पर्धा प्राथमिक शाळेशी नसून ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत, इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळेशी खऱ्या अर्थाने स्पर्धा केलेली आहे आणि म्हणून या शाळेचा इतका पट वाढलेला आहे। खरं तर गावाकडून शहराकडे मुलं शिकण्यासाठी गेली पाहिजेत, परंतु आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की शहरातून ग्रामीण भागात मुलं या ठिकाणी शिक्षणासाठी येतात। तर या ठिकाणीचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये प्रामुख्याने आमची शाळा स्पर्धा परीक्षा या एका उपक्रमावर काम करते। त्याच्यामध्ये मग शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, शासकीय चित्रकला स्पर्धा असेल, इस्रो सहल आहे। तर खाजगी परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी मुलं बसले जातात। मंथन सारखी परीक्षा आहे, त्याच्यानंतर लक्षवेध आहे, NSE या परीक्षा आहेत। जूनपासून आमच्या शाळेने या सर्व स्पर्धांची तयारी अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी केलेली आहे। तर साधारण आमच्या शाळेचं शेड्यूल सकाळी 6 वाजता चालू होतं। आमच्या शाळेतले जे शिक्षक असतील इयत्ता 5वीचे 7वीचे घरूनच ऑनलाईन क्लासची ते सुरुवात करतात 6 वाजता आणि 6 ते 9 वाजेपर्यंत हे ऑनलाईन क्लास होतात। तदनंतर शाळा शासकीय वेळेनुसार 10 ते 5 या वेळेत असते, परंतु आमचे सर्व शिक्षक या ठिकाणी 9:30ला शाळेत उपस्थित असतात। शाळेच्या वेळेच्या अगोदर अर्धा तास या ठिकाणी ते वेळेत उपस्थित असतात। या उपक्रमाबरोबर शाळेमध्ये इतरही उपक्रम आहेत, त्याच्यामध्ये आदर्शवत परिपाठ या ठिकाणी आम्ही घेतो। Attention, let's go start for national anthem. Start the national anthem. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग. जय हिंद. Start the state song. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा. लोकशाही गणराज्य घडण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे. हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे.
आज आपण जर पाहिलं तर वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे. आज विद्यार्थ्यांच्या हातामध्ये बराच वेळा मोबाईल असतो आणि तो मोबाईल विद्यार्थ्यांच्या हातात येऊ नये म्हणून आपले जिल्ह्याचे मान्य CO भंडारी साहेब यांनी जो उपक्रम चालू केला ग्रंथालय पासवर्ड वाचन, त्या अंतर्गत यावर्षी आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी वाचनामध्ये चांगल्या प्रकारे भाग घेतलेला आहे. आता तर आमची रीडिंग बेल पण चालू आहे. रोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेला टोटल एकूण शाळेचा पट 400 पर्यंत आहे. सर्व मुलं 1 तास, पालक पण त्याच्यामध्ये सहभागी होतात. खूप अभिमान वाटतो या उपक्रमाचा मला. त्याच्यानंतर विविध गुणदर्शन स्पर्धा घेतली जाते. एक शाळेने खास उपक्रम आम्ही राबवला, लेखक कवी आपल्या दारी. विद्यार्थ्यांना जे आपण पाठ वगैरे शिकवतो, कविता जे शिकवतो आपण, तर ते जे लेखक आहेत, ते जे कवी आहेत, आम्ही असा उपक्रम राबवला का ते कवी आणि लेखकच शाळेत बोलवले आणि विद्यार्थ्यांना तो एक वेगळा अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याचप्रमाणे अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला अंतर्गत आमची शाळा या कथामालेची सभासद होऊन ते जे शिक्षक आहेत मुलांना या ठिकाणी परिपाठामध्ये रंजक अशा गोष्टी सांगतात. पासवर्ड वाचन राबवलेलं आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन क्लास आहेत आणि हे सर्व रन करत असताना, पुढे नेत असताना जो शिक्षक वर्ग आहे हा अतिशय हुशार आणि क्वालिफाईड आहे आणि चौकटीच्या बाहेर जाऊन शिक्षण देण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्याच्यानंतर वर्गामध्ये समजा आता 4थीचा वर्ग आहे, त्या 4थीच्या वर्गामध्ये जर 40 मुलं जर असतील तर त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या IQ नुसार त्या विद्यार्थ्यांचे गट केले जातात. उदाहरणार्थ 40 मध्ये 30 मुलं असे असतात का त्यांचा वेगळा गट केला जातो. 10 मुलांसाठी वेगळं मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला जशी गरज असेल, थोडक्यात याचं पृथक्करण शिक्षक वर्ग लेवलला करतो आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊन शिक्षक चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे यावर्षी शिष्यवृत्तीला आज अखेर या शाळेचा निकाल खूप चांगला आहे. मागील वर्षी सुद्धा जवळजवळ 11 विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेले आहेत. आज अखेर 85 विद्यार्थी शिष्यवृत्ती होल्डर आहेत. नवोदयमध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 12 ते 13 विद्यार्थी आज अखेर नवोदय होल्डर आहेत. यावर्षी सुद्धा एका विद्यार्थ्याची निवड झाली. शासकीय चित्रकला स्पर्धा परीक्षेमध्ये खरं तर प्राथमिक शाळा या स्पर्धेमध्ये भाग घेत नाहीत, परंतु खाजगी शाळेला स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावं म्हणून आम्ही याही वर्षी इयत्ता 7वीचे जवळजवळ 75 विद्यार्थी चित्रकला स्पर्धेसाठी बसवलेले होते. याच्यामध्ये A ग्रेड प्राप्त विद्यार्थी 14 आहेत, 48 मुलं B ग्रेड प्राप्त आहेत आणि एकच विद्यार्थी म्हणजे साधारण निकाल आमचा जवळजवळ 99% या शासकीय परीक्षेमध्ये लागलेला आहे. पालकांनी शाळेवर विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला पात्र होण्याची जबाबदारी आमची आहे. नक्कीच या शाळेमध्ये जे पुढे भविष्यामध्ये जे क्लास 1 अधिकारी होतील त्या क्लास 1 अधिकाऱ्यांचा पाया या शाळेमध्ये घडवला जातो आणि खात्री आहे की या शाळेतले जे विद्यार्थी पुढे मोठ्या प्रमाणात क्लास 1 अधिकारी होतील. आणि हे सर्व करत असताना हे जे गावातील जे पालक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यानंतर शिक्षण विभाग पंचायत समिती पारनेर असेल, शिक्षण विभाग अहमदनगर असेल, या सर्वांच्या सहकार्यातून आम्हाला हे सहज शक्य आहे आणि हे टीमवर्क असेच पुढे चालू राहील आणि याही पुढे एका वेगळ्या उंचीवर ही शाळा जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. हा इयत्ता पहिलीचा वर्ग आहे. आता सध्या स्पर्धेचं युग आहे. स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना टिकून राहण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे आम्ही आमच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना बसवतो. त्याचा मोठ्या प्रमाणावर सराव घेतला जातो. वेगवेगळ्या प्रकाशनाच्या प्रश्नपत्रिका आम्ही मागवतो. वेळ लावून विद्यार्थ्यांकडून त्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात, तपासून घेतल्या जातात, गुणदान केले जाते आणि त्यांचं प्रोत्साहन वाढावं म्हणून दररोज फोटो त्यांच्या पहिलीच्या ग्रुपवर पाठवले जातात. त्यामुळे पालकही त्यांचं भरपूर घरीही अभ्यास घेतात. आमची मुलं त्यामुळे गुणवत्तेत अत्यंत पुढे आहेत. केवळ जिल्ह्याच्याच नाही तर राज्याच्या यादीतही आमचे विद्यार्थी येतात. त्यांना सराव पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स पडतात आणि याचा आम्हाला सर्वांना खूप अभिमान आहे. राज्य
was sleeping under a tree. A mouse saw him. He ran up the lion's tail and climbed on his back. He jumped all over his body. He started sliding down lion's face again and again. The lion got up. He got very angry. He caught the little mouse in his paw. He said angrily, "You naughty mouse, how dare disturb me? Now see how I punish you. I will eat you." The mouse was afraid. He started trembling. He pledged, "Oh lion, the king of jungle, I am really sorry. Please forgive me. Please let me go. I will help you someday." The lion laughed and said, "Oh really? You little mouse, how can you help me? That's so funny. Anyway, go. Get away from here." Then he set the mouse free. "Thank you, friend. Thank you so much," said the mouse and ran away quickly. इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. अभ्यासाबरोबरच कला असेल, खेळ असेल, यामध्येही विद्यार्थी उच्च पातळीवर कसे जातील यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येक विद्यार्थ्यामधील गुण हेरून त्या त्या स्पर्धेमध्ये त्या विद्यार्थ्याला उतरवलं जातं. योग्य मार्गदर्शन करून सराव घेऊन विद्यार्थी कसा चमकेल याकडे लक्ष दिलं जातं. त्याच प्रकारे दररोज इंग्रजी विषयाची भीती कमी व्हावी म्हणून इंग्रजी वाचन, लेखन, शब्दपाठांतर हा उपक्रम घेतला जातो. आणि त्याचा असा फायदा झालाय की आज विद्यार्थी चांगल्या प्रकारे वाचू शकतात, लिहू शकतात आणि बरेच विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती सुद्धा खूप वाढलेली आहे. नेक्स्ट शब्दाचा अर्थ सांगायचा आहे, स्पेलिंग सांगायचंय. काव्या? NEST नेस्ट. नेस्ट म्हणजे घरटे. घरटे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुढचा शब्द आहे अंडर. चला कोण सांगते पटकन? स्पेलिंग सांगायचंय. हा अर्णव. UNDER. अंडर म्हणजे खाली. नाईस. अर्थ सांगा, स्पेलिंग सांगा. विठ्ठल. नाईस म्हणजे छान. व्हेरी गुड. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि विशेष म्हणजे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये सुद्धा आलेले आहेत. संपूर्ण वर्षाचं अभ्यासक्रमाचं नियोजन करून त्याप्रमाणे दररोजचं अध्यापनाचं काम हे चालू असतं. मी हराळ मंगला दिनकर गेल्या 2 वर्षापासून कार्यरत आहे. मला ह्या शाळेत आल्यानंतर इतका म्हणजे आनंद वाटला की बाकी प्राथमिक शाळेमध्ये मुलांची संख्या एवढी कमी झालेली आहे आणि इथं एवढी मोठी मुलं संख्येने उपलब्ध असल्यामुळं काम करायला एकदम आनंद वाटतो. वेगवेगळ्या स्तरातील मुलं आहेत, वेगवेगळ्या गावातून येणारी मुलं आहेत आणि त्यांना पूर्णपणे त्या पालकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मनापासून प्रयत्न केला जातो. मुलांच्या सर्व कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना मुलं बसवली जातात, त्यांना मार्गदर्शन केलं जातं. अगदी शाळेचा जो वेळ आहे त्या वेळा व्यतिरिक्त सुद्धा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जातो. कॅन यू डान्स? येस, आय कॅन. व्हेरी गुड. इंग्लिशचे सहाय्यकारी जे क्रियापद आहेत कॅन, हॅव, हॅज याचा वाक्यामध्ये योग्य असा उपयोग करून स्वतः वाक्य सांगतात. इन हा शब्द वापरून एक इंग्लिशमधून वाक्य सांगायचंय मला. कोण सांगतं बरं इनचा वापर करून? Pen is in the basket. Vaishnavi is sitting between Swara and Durva. व्हेरी गुड. तेजस्विनी स्टँड अप. ओव्हर शब्द वापरून एक वाक्य सांग. Fan is over our head. व्हेरी गुड. आणि प्रेपोजिशन्स जे इन, ऑन, नियर, अंडर, ओव्हर, बिटवीन, अमॉंग हे शब्द वाक्यामध्ये उपयोग करून योग्य अशी वाक्य बनवून सांगतात. विद्यार्थी वारली चित्रकलेचे चित्र छान काढतात कारण वारली चित्रकलेचं वैशिष्ट्य असं आहे की त्यात नुसत्या रेषांतून लय निर्माण होते चित्रामध्ये आणि चित्र हे काढताना सपोज झाडाचं, घराचं चित्र असेल तर वारली चित्रकलेमध्ये ते बुंद्यापासून शेंड्याकडे काढलं जातं. नमस्कार, मी नंदकुमार आवटे.
2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये माझ्याकडे इयत्ता 4थीचा वर्ग होता. जिल्हा परिषद पिंपरी जलसेन या शाळेमध्ये बदलून आल्यानंतर पहिल्याच पालक मीटिंगमध्ये पालकांच्या खूप अपेक्षा होत्या. पालकांच्या अपेक्षानुसार इयत्ता 4थीसाठी ऑनलाईन क्लास सुरू केले आणि प्रथम सत्रामध्ये त्यांचा सर्वक्रमिक अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. तसंच मिशन आरंभाचा अभ्यासक्रमही प्रथम सत्रामध्ये पूर्ण करून घेतला होता. त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीमध्ये इयत्ता 4थी शिष्यवृत्तीसाठी शासनानं शिष्यवृत्ती परीक्षा जाहीर केल्यानंतर जानेवारीपासून नवनीतचे मार्गदर्शक त्यांच्यासाठी उपलब्ध करून तो अभ्यासक्रम पूर्ण केला. या कामामध्ये शाळेतील माझे सहकारी शिक्षक आवटे मॅडम, पावडे मॅडम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना वर्गामध्ये मार्गदर्शन केलं. सर्वतोपरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी कसं तयार करता येईल, कसा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल यासाठी त्यांची तयारी करून घेण्यात आली. वर्षभरामध्ये त्यांच्याकडून 100 प्रश्नपत्रिका सोडून घेण्यात आल्या आणि त्या प्रश्नपत्रिका सोडून घेत असताना त्याचं स्पष्टीकरण वर्गामध्ये तसंच ऑनलाईन क्लासला सुद्धा करून घेण्यात आलं. मिशन आरंभाला जी परीक्षा झाली 8 मार्चला, या मिशन आरंभाच्या परीक्षेमध्ये आपल्या पिंपरी जलसेन शाळेचे इयत्ता 4थीचे 264चा प्रथम क्रमांक आला, 240चा द्वितीय क्रमांक आलेला आहे, तर तृतीय क्रमांक हा 238चा आलेला आहे आणि 200 गुणांच्या पुढे आपल्या पिंपरी जलसेन शाळेचा अभिमानाला साजेशी अशी कामगिरी इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवली आणि 14 विद्यार्थी या 200 गुणांच्या पुढे या परीक्षेमध्ये आहेत. अशा प्रकारे सातत्यपूर्ण वर्षभर तयारी या विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली आणि इथून पुढे जी अंतिम परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी सुद्धा विद्यार्थ्यांचं सराव संच सोडून घेण्याचं काम चालू आहे. शिष्यवृत्तीसाठी अशा प्रकारे वर्षभरामध्ये इयत्ता 4थीची तयारी करून घेण्यात आली. धन्यवाद. What do you learn in our school from last year? Okay, can you tell me? Yes. Who can tell? Okay, Hilary. We think that English medium school is great, but some of my friends are in other English medium. I read their books. I can understand them, but some difficulties in speaking. Our teacher trying that. गुणवत्तेचा आरसा म्हणून पिंपरी जलसेन शाळेकडे जे पाहिलं जातं किंवा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी म्हणून पालक ज्या विश्वासाने विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत पाठवतात त्या विश्वासाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. इयत्ता 5वीची वर्ग शिक्षिका म्हणून मागच्या वर्षी एप्रिलमध्ये आपली ॲडमिशनची प्रोसेस सुरू झाली होती आणि 170 वेटिंग लिस्टमधून आपण 100 विद्यार्थ्यांना जे ॲडमिशन दिले होते. या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास 12 एप्रिलपासून सकाळी 6 वाजता सुरू झाले होते. प्रशांत दिघे सरांनी हे क्लास घेतलेले आहेत आणि त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत आपण विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिप आणि नवोदयचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेऊन साधारणतः डिसेंबरपासून आपण जे सराव सुरू करतो. तर यावर्षी आमच्या विद्यार्थ्यांनी नवोदय आणि स्कॉलरशिपचे जवळपास 300 प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत, त्याचा सराव केला होता. त्या स्कॉलरशिप आणि नवोदय बरोबरच आम्ही लक्षवेध आणि मंथनच्या परीक्षेलाही विद्यार्थ्यांना बसवलं होतं. या परीक्षेचा सरावही आम्ही घेतला होता. या परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगले गुण पण मिळालेले आहेत आणि स्पर्धा परीक्षेमधला म्हणजेच शिष्यवृत्तीमधला आणि नवोदयचा जो रिझल्ट आहे तो आत्तापर्यंत आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्तापर्यंत शिष्यवृत्तीमध्ये आपली 85 विद्यार्थी आहेत. तर हा आकडा 2 अंकीवरून आम्ही 3 अंकीवर नेण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. फक्त बौद्धिक विकासाकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे पण लक्ष दिलं जाते. एकदा स्पर्धा परीक्षा समाप्त झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चित्रकला, कार्यानुभव, शारीरिक हालचालींवर आधारित ज्या कृती आहेत त्या पण घेण्याचा प्रयत्न करतो. जसं की कार्यानुभवमध्ये आम्ही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या प्रात्यक्षिक आणि कृती वर्गामध्ये घेत असतो. मुक्त चित्रकला मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे चित्र काढून ते रंगवण्यासाठी किंवा त्यामध्ये त्यांचं स्किल डेव्हलप करण्यासाठी
प्रोत्साहन देत असतो. आता सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी पण मुलांना आम्ही त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचं पण आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये विद्यार्थी समरस म्हणून भाग घेत असतात. How are you? Okay. I think we came here from last 1 year. You all are in 5th standard? Yes. Then I ask you one question. What do you think? What you get here from last 1 year? I think I have learned to think better about anything. My vocabulary is improved when sir use English while teaching. I understand it. I mean just like English medium. Yesterday we learned the lesson of George Washington Carver. All are understand this lesson? Yes. Then tell me, who is the George Washington Carver? He was a famous scientist. He researched many things. George Washington Carver was born 1861. The George Washington Carver, which things invented about farming? Carver made from peanuts, sugar, ink, wood polish, color, soap, paper, tiles. The next question, Carver, how to made his laboratory? Who want to tell? Girls, boys? This question for only boys. To you. Yes, tell me. Carver's laboratory makes box, cans, and bottles. ओके. नमस्कार, मी प्रशांत दिगे. इथे इयत्ता 5वीच्या वर्गावरती मी खरं तर वर्षभर काम केलं. माझ्या सोबतीला वाघ मॅडम होत्या. वर्षभर या ठिकाणी आम्ही सकाळी ऑनलाईन क्लासेस घेतले. मुलांचा चांगला त्या ठिकाणी सर्व क्षमता त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी ही जिल्हा परिषदची शाळा आहे. जिल्हा परिषदची शाळा म्हणजे ग्रामीण भागाचा आत्मा आहे. आणि या ठिकाणी आम्ही फक्त वर्ग म्हणून न पाहता एक 1ली ते 7वी पर्यंतच्या सर्व इयत्तांची जबाबदारी असेल. मग त्या अगदी पोटेन्शियल असणाऱ्या मुलांवरती काम न करता या शाळेतील प्रत्येक शिक्षक आम्ही त्या ठिकाणी अगदी खालच्या मुलापर्यंत त्याचा जेवढा बुद्ध्यांक आहे त्याला त्याच्या बुद्ध्यांकाप्रमाणे क्षमता रुजवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. खरं तर सांगायची विशेष गोष्ट अशी की 20-22 गावांच्यातून मुलं येतात. त्या ठिकाणी परिवहन समितीच्या माध्यमातून हे काम पार पाडलं जातं. खूप मोठं काम या ठिकाणी, मोठी जबाबदारी आहे. त्याचबरोबर इतर वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात. जसं आम्ही आता नुकताच एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स मुलांना देण्यासाठी भगवद्गीतेचा 12वा आणि 15वा अध्याय ही मुलांनी पाठ करावा. त्याचप्रमाणे मराठी शाळा आहे म्हणून ती मराठी आहे का अशी जी पालकांच्या मनामध्ये भ्रांत आहे आणि म्हणून ग्रामीण भागातीलही पालक CBSE कडे वळाले, त्या ठिकाणी KV स्कूलकडे वळाले, इंग्लिश मिडियमकडे वळाले. परंतु ह्या शाळेमध्ये आम्ही कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर दिलेला आहे की मुलांची कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ती मुलं आम्ही हळूवारपणे इंग्लिश भाषेकडे वळवतो. आणि म्हणूनच मग 6वी 7वीला त्या ठिकाणी किंवा 5वीच्या नवोदय स्कॉलरशिप परीक्षा झाल्यानंतर आम्ही त्यांना त्या ठिकाणी CBSEचा जो फील असतो त्याची तो करून देण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांचं त्या ठिकाणी इंग्लिश वाचन असेल, ती पुस्तकांचा त्यांना एक्सपिरियन्स असेल, ऑलिम्पियाडसारखी पुस्तकं असतील, अशी त्यांना त्या ठिकाणी आम्ही देण्याचा प्रयत्न केला. अजून एक आनंदाची गोष्ट सांगायचं आहे तर या मोबाईलच्या काळामध्ये मुलांना त्या मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही एक वाचन उपक्रम आमच्या CO साहेबांच्या प्रेरणेने हाती घेतला. रोज संध्याकाळी 6 ते 7 एक रीडिंग बेल आमची व्हॉट्सअप ग्रुपवरती होते. आणि ह्या तालुक्यातील 400 कुटुंबांमध्ये फक्त विद्यार्थी मुलं वाचत नाहीत तर त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा हे सुद्धा वेगवेगळ्या ग्रंथांचे धर्माची पुस्तकांचं वाचन करतात, हरिपाठ वाचतात. असा एक आगळा वेगळा उपक्रम जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये प्रथमच आम्ही हाती घेतला आणि त्यात आम्हाला चांगल्यापैकी यश मिळत आहे. दरम्यानच्या काळामध्ये येथे CO साहेबांची भेट झाली. खरं तर या शाळेमध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे सुप्रीमो येऊन गेले. त्यांनी आमचं जे ग्रंथालय, छोटेखानी ग्रंथालय होतं त्या ग्रंथालयाची वाहवा केली. त्याचा जे अभिप्राय लेखन होतं तेही त्यांनी त्याची ह्या नोंदी घेतल्या की अतिशय सुंदर असं अभिप्राय लेखन त्या ठिकाणी या शाळेमधून झालेलं आहे. वाचन उपक्रम जो आहे त्या वाचन उपक्रमामध्ये ते छोटे छोटे बदल घडले गेले.
की आमच्या शाळेमध्ये एक प्लॅस्टिकचा निबंध होता. प्लॅस्टिक एक भस्मासूर नावाचा एक निबंधामध्ये शाळेला पारितोषिक मिळालं आणि त्या लेखामध्ये होतं की एक मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जातं आणि मग मायक्रोप्लास्टिक शरीरात गेल्याने काय तोटे होतात हे आम्हाला त्या क्षणी जाणवल्यानंतर या शाळेमध्ये जे प्लॅस्टिकचे चहाचे कप होते ते कालबाह्य झाले. नुसते त्या आणि काचेचे कप आले. मग ते नुसतं आमच्या इथेच घडलं का? तर नाही, तर ते आमच्या शाळेतील 400 कुटुंबांमध्येही आम्ही ते रुजवण्याचा प्रयत्न केला. ही शाळा जी आहे ती या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीने नावलौकिक मिळवलेली शाळा आहे आणि एक व्हिजन ठेवून काम करते की इंग्लिश मीडियम असेल किंवा खाजगी शाळा असतील त्यांच्याकडे जाण्याचा जो पालकांचा अट्टाहास आहे त्याला आम्ही थोडासा खोडा घातला आहे की तिकडे जो दर्जा आहे तो दर्जा आम्ही या ठिकाणी इथे देण्याचा प्रयत्न करतो. त्यापेक्षाही कदाचित चांगल्या पद्धतीने आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. मग भविष्यात आता ज्या ठिकाणी नवे नवे क्षितिज ओपन होत आहेत, आता इथे मागे आपली कम्प्युटर रूम दिसते, हीही आम्हाला त्या ठिकाणी रन करायची आहे. आजच्या जगामध्ये कोडिंग सारखे विषय असतील, त्या ठिकाणी CBSEचे अभ्यासक्रम असतील, तुमचे फाउंडेशनचे क्लासेस असतील, त्याच्यासाठी मुलं तयार कशी व्हावीत अशा पद्धतीचं व्हिजन ठेवून आम्ही पुढील 2-3 वर्षामध्ये मार्गक्रमण करणार आहोत. धन्यवाद. We are focusing on overall development of the student here. It's not like Marathi medium is not working on English. Marathi medium is Marathi medium even though it is working on all the criterias and our students are behind in any aspect here. मला सांगावं असं वाटतं तुम्हाला की आमची जी टीम आहे ती सर्वच गोष्टीवरती काम करत आहे. मग त्यामध्ये स्पर्धा परीक्षा असतील. आमचे 2 विद्यार्थी जे आहेत 6वीचा आरव मोरे तसेच 7वीचा अथर्व लंके हे 2 जण आत्ताच इस्रोच्या सहलीला अगदी विमानाचा प्रवास करून आलेले आहेत. ही संधी तुम्हाला जिल्हा परिषदमध्येच भेटते. त्यानंतर मिशन आरंभमध्ये आमचे आत्ता जो निकाल लागला त्यामध्ये एकूण 30 विद्यार्थी हे जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले आहेत. त्यानंतर मंथन सारखी एक नावाजलेली परीक्षा सर्वांनाच अवगत आहे, खाजगी असलेली, तरी पण आम्हाला मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करावं लागतं. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना बसवावं लागतं. त्या परीक्षेमध्ये आपले 6वी 7वीचे मिळून जवळजवळ 20 ते 25 विद्यार्थी हे 200 गुणांपेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. आमचे विद्यार्थी हा आमचा मोलाचा खजिना आहे आणि आमचं नशीब आम्ही समजतो की we are team of 10 to 12 teachers and we are working with this beautiful brilliant 400 students. We are proud of them. आणि आम्हाला आमच्या शाळेचाही अभिमान आहे. आमची मराठी शाळा आहे पण आम्हाला आमची शाळा कोणत्याही प्रायव्हेट स्कूलपेक्षा कमी वाटत नाही. मग त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एक आगळा वेगळा उपक्रम आमच्या इथे एक PSI आहेत रणदिवे साहेब म्हणून, त्यांनी आमच्या शाळेला 2 न्यूजपेपर प्रोव्हाइड केले आहेत. त्यातलं एक मराठीमध्ये आहे आणि एक इंग्लिशमध्ये आहे. ते वर्तमानपत्र वाचन देखील आमची मुलं करत आहेत. तसंच पासवर्ड नावाचा सुंदर उपक्रम CO साहेबांनी हाती घेतलेला आहे. त्यामध्ये आमचा 5वी 6वी आणि 7वीचा सहभाग आहे. या पासवर्डमध्ये आमच्या मुलांनी गेल्या 2-3 महिन्यामध्ये प्रत्येक वेळा पारितोषिक पटकावलेलं आहे. आमची मुलं कशातही मागं नाहीत, आमची शाळाही कशातही मागं नाहीत आणि आमचा हा जो स्टाफ आहे तो पूर्ण मेहनतीने लढतो आहे. आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की जी मराठी शाळेला नजर लागली म्हणावं की काय, पण ते कुठंतरी बदलावं आणि आमची मराठी शाळा ही पहिल्यासारखी समृद्ध व्हावी आणि त्यामध्ये आमचाही थोडाफार हातभार असावा. मी जिल्हा परिषद शाळा पिंपरी जंक्शनमध्ये मागच्या वर्षी कार्यरत झालेली आहे. माझा विषय कला शिक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे आणि मी कला विषय शिकवताना मला खूप मनामध्ये भीती होती की जिल्हा परिषदमध्ये मी पहिल्यांदाच एवढे विद्यार्थी पाहिले होते की इथे 400 विद्यार्थी आहेत आणि त्यामध्ये माझा 6वी आणि 7वी या विषयाला मी आहे चित्रकला विषय शिकवताना मला मनात एक भीती होती की एवढी मोठी पटसंख्या असल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना मी शिकवू शकेल की नाही. पण ज्यावेळेस मी त्या मुलांना शिकवायला लागले त्यावेळेस त्या मुलांमधला आनंद आणि रुची पाहून मला एक वेगळी उत्सुकता निर्माण झाली आणि ज्यावेळेस मी मुलांना इंटरमिजिएट आणि इलिमेंटरी परीक्षेसाठी बसवलं, इलिमेंटरीमध्ये 11 विद्यार्थी होते, B ग्रेडमध्ये 22 विद्यार्थी होते आणि इलिमेंटरीमध्ये 1 विद्यार्थी होता. ज्यावेळेस त्यांचे निकाल आले त्यावेळेस माझा आनंद गगनामध्ये मावेना आणि एवढ्या आनंदाने मुलांनी प्रोत्साहन आणि उत्साहाने मला प्रतिसाद दिला आणि माझी जी सहकारी टीम जी आहे जी माझ्याबरोबर काम करते त्या सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि समजून घेतला आणि माझ्याबरोबर त्यांनी काम करण्यास मला प्रोत्साहन दिले.
गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय भिड जाणे वाट वाहू दे नाही दिशा आता थांबायचं नाही रे थांबायचं नाही रे थांबायचं नाही रे थांबायचं नाही. माझे नाव मानसी सीताभाऊ कोडे. मी इयत्ता 7वीत शिकते. मराठी संस्कृतीला जपणारी माझी ही मराठी शाळा. पण आज आपण सर्वत्र पाहतच आहोत की इंग्रजी आणि इंग्रजी मीडियमचे सर्वांवरच भूत चढलेले आहे. पण मला असा प्रश्न पडतो की आपल्या माय मराठीला कोणी जपायचं? लँग्वेज इज ओनली मीडियम ऑफ द कम्युनिकेशन, बट व्हाय वी आर मेकिंग इट ॲज अ लँग्वेज ऑफ एज्युकेशन? आय बिलीव्ह अँड अंडरस्टँड दॅट when we told and taught in our mother tongue, then we can understand more easily. त्यामुळे माझी मराठी शाळा आणि माझी मराठी भाषा यांचा मला गर्व आणि अभिमान आहे. My name is Som Sandeep Bauer. This is my school, ZP Primary School, Pimpri Jalsan. Many different activities being performed in our school. Our school is Marathi medium, but our teachers tries for our overall development. As you can see, we are not behind in any aspect than any private school. I am Arzu Sheikh from Standard 7. Our teacher are preparing us for upcoming competition of the Standard 5. We have Marathi medium, but in 6th and 7th standard, our school focus on how one is prepared in various subjects. Our science teacher Tambe ma'am is continuously working on foundation of science with preparation of 7th scholarship. माझे नाव आरव सागर मोरे आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलसेन मध्ये इयत्ता 6वीच्या वर्गात शिकतो. जिल्हा परिषद अंतर्गत इस्रो शैक्षणिक सहल राबवली जाते. यावर्षी संपूर्ण तालुक्यातून माझी या सहलीसाठी निवड झाली. मी संपूर्ण 4 दिवस क्लास 1 अधिकाऱ्यांसोबत राहिलो. मला माझ्या शाळेचा अभिमान आहे आणि काही दिवसांनंतर माझी शाळा माझा अभिमान करेल. मी एक दिवस क्लास 1 ऑफिसर बनून नक्कीच माझ्या शाळेला भेट देईल. नमस्कार. शाळा व्यवस्थापन समिती पिंपरी जलसेन अध्यक्ष संदीप बाबाजी अडसरे. तर सर्वप्रथम ह्या शाळेसाठी 2007 साली शाळेच्या विकासाची सुरुवात झाली. त्या टायमाला सर्वप्रथमतः मेन शाळेचा जो स्टाफ आहे त्या स्टाफने एक वचन घेतलं की बॉय या ठिकाणावरून इंग्लिश मिडियमच्या भरपूर बसेस इथून गावातून जात होत्या. तर ते आणि आपल्या शाळेचा विद्यार्थी संख्या कमी होत होती. तर त्या टायमाला मग सरांनी एक ध्यास घेतला की ह्या बसेस आपल्याला बंद करून ह्याच बसेस आपल्याला पिंपरी जलसेन शाळेमध्ये वळवायच्या. तर त्यासाठी भालेकर सर असतील, आवटी सर असतील, अशा जाणकार शिक्षकांनी त्या टायमाला मोठा सहभाग घेऊन त्यांनी भरपूर मेहनत घेऊन आणि आमचं वेळोवेळी मार्गदर्शन ठेवून त्या टायमाला आम्ही गावच्या 26 जानेवारीच्या ओपन स्टेजवरती आवाहन केलं आणि ते चॅलेंज आम्ही स्वीकारून कामाला सुरुवात केली. तर 2007 पासून तर आजपर्यंतचा जो इतिहास आहे तर त्या इतिहासामध्ये इंग्लिश मिडियमची सर्व बसेस इथून बंद झाल्यात आणि जशा इंग्लिश मिडियमच्या बसेस जात होत्या तशा इंग्लिश मिडियम सारख्या बसेस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलसेनला 22 गावांमधून बसेस इथे येतात. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ठिकाणी असं म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. असं वाघिणीचं दूध आणि आमच्या पिंपरी जलसेनमधील विद्यार्थी आणि तालुक्यातील संबंध विद्यार्थ्यांना पाजण्याचं जे अखंड ज्ञानदानाचं जे काम करतात ते आमच्या पिंपरी जलसेन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, त्या शिक्षकांचं प्रथमतः आम्ही सर्वांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. कारण आमची शाळा ही आज संबंध पिंपरी जलसेन ग्रामस्थांची न राहता संबंध तालुक्यातील आणि जिल्ह्यातील एकमेव शाळा की ज्यांचा नामोल्लेख खऱ्या अर्थाने जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेळेस अग्रगण्य भागाने केला जातो अशी शाळा आमची पिंपरी जलसेन प्राथमिक शाळा आहे. आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी जलसेन या शाळेबद्दल थोडं जर बोलायचं ठरलं तर ही एवढं म्हणजे आपण म्हणतो ना एक छोटंसं रोप लावलं आणि त्याचं वटवृक्ष झाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जवळजवळ 22 गावामधून इथं विद्यार्थी येतात. काही पालक त्यांचे शिक्षक आहेत, पुढे कॉलेजवर आहेत, पुढे हायस्कूलवर आहेत, तरी पण त्यांनी जाणून बुजून पिंपरी जलसेन इथं मराठी शाळेमध्ये त्यांची मुलं आणून घातली. मुलं आणून घातल्याचं कारण म्हणजे
का इथलची क्वालिटी, इथलचं शिक्षण एवढं दर्जेदार आहे की जवळजवळ इथं तालुक्यामध्ये या पिंपरी जलसेन शाळेचा प्रथम क्रमांक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी शिवसाहेब येतात, भंडारी साहेब येतात, अवजारून महिन्यातून 1-2 तरी भेटी देतात आणि भेटी देण्याचं कारण म्हणजे या शाळेचं कौतुक करूनच जातात. आमच्या गावच्या पिंपरी जलसेनच्या प्राथमिक जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूलकडे पाहिल्यानंतर आमचं काळीज अभिमानाने भरून येतं. आमच्या सर्व गावकऱ्यांची अस्मिता, आत्मगौरव हा सगळा इथे केंद्रित झालेला आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांचा विकास होताना त्यांचे पाठीशी उभे राहणारे गुरुवर्य पांडुरंग पवार सर, दिघे सर, तांबे मॅडम, हजारे मॅडम आणि त्यांची सर्व टीम याविषयी काय बोलावं, काय वर्णन करावं, हे वर्णन करताना आमचे शब्द थांबतात. गावकऱ्यांनी नतमस्तक व्हावं यापेक्षा काहीही करू शकत नाहीत. कारण त्यांना सपोर्ट करावं म्हणावं तर आमचं अज्ञान आम्हाला अडचणीत आणतं. आम्ही फक्त त्यांना वंदनच करू शकतो आणि त्यांना मिळणाऱ्या आर्थिक सहकार्यापेक्षा आम्ही काही करू शकत नाही. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, हे घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. हे घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला फांद्या 100, हे तरुला फांद्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. तरूच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्रांची. तरूच्या फांदीवर फुले फुलती नक्षत्रांची.